हाय गाईज. सो आता आम्ही आलो आहोत अलिबागला माझ्या 25th बर्थडे साठी. सो आता आम्ही चाललोय बीच वरती. सो कम विथ अस. कोणाला काय बोलायचं ते शब्द चॅनल रिपोर्टिंग. मोठा आता आम्ही चाललो आहोत बीच वर. इथे आमचा आता बॅट बॉल आणि सगळे. इथे आमचा प्लॅन आहे रील शूट करायचं आणि विथ इंडियन स्पोर्ट क्रिकेट करणार. क्रिकेटचा आय डोंट नो बट रील्स नक्की आम्ही शूट करू. आम्ही लोक आवाज बीचला चाललेलो आहोत. आम्ही केलेले आता आम्ही फक्त क्रिकेट खेळायला चाललोय. तो इतिहासातला एक दगड दाखवतो तुम्हाला. आम्ही तिकडे एक सान्वी नामक एक मुलगी तिकडे तिने आपला पाय इजा करून घेतलेला आहे. त्या दगडावरती आम्ही आता एक खतरा म्हणून चिन्ह लिहिणार आहे आणि ते सान्वीचं नाव लिहिणार आहे. तर आम्ही आता ॲज तुम्हाला सांगितलेलं आहे जात आहोत बीचवर. आवाज बीच आम्ही काल पण तिथे गेलेलो. बेसिकली तिथे आता ऑफ सीझन आहे, ऑफ डे म्हणून कोण नसतं. आमचीच फॅमिली होती फक्त काल. तर आज आमचा प्लॅन आहे तिथे जाऊन क्रिकेट पण खेळणार विथ रील शूट करणार. तसं रीलचं सगळ्या काल शूट झालेले आज. तर आता फक्त क्रिकेट जायचा प्लॅन आहे तिथे. आणि इथे बाकीचे फॅमिली मेंबर्स हे पहा. सो आता आम्ही निघालो आहोत. आम्ही रिक्षाला आमच्या थर्ड पार्टनरला खूप मिस करतोय. फिफ्थ पार्टनर अशी ती थर्ड आहे लाईन मध्ये. हा आणि ह्याची बॅट सुमेधनी सरकवली सृष्टीकडे. असेंडिंग डिसेंडिंग मध्ये दीक्षा दिदी थर्डच येते. हा असेंडिंग डिसेंडिंग दीक्षा मध्येच येते. सो वी मिस यू दीक्षा. सगळ्यांनी spam we miss you Diksha in the comments. हाँ जाणार. Guys, miss you miss you guys miss you दीक्षा स्पॅम करा कमेंट बॉक्स मध्ये. आम्ही असं म्हणजे काय. सो प्लीज तुम्ही कमेंट सांगा की तुम्हाला सुमेध आमच्या ब्लॉग मध्ये बघायचं आहे जास्त की नाही ते. जे लिहायचं ते लिहा. तसे पण मी कमेंट हा किंवा सगळ्यात जास्त कोणाला बघायचं आणि कोण तुम्हाला जास्त एंटरटेन करतात. ऑब्विसली मीच करतो. ओके बाय बाय सी यू. तर गाईस आता आम्ही इथे आवाज बीचला जायला एक राईट येतो. हा बघा इथून रोड आहे आणि इथून राईट आहे असं बघायला. तर तुम्ही तिकडनं येतात आणि हा असा राईट मध्ये एक सरळ असं जातो. तर इथे राईटलाच केमिस्ट आहे. तर मग त्या केमिस्ट मध्ये आम्ही आता थांबलेलो. कृष्णा काकांसाठी काहीतरी टेप घ्यायची होती आणि तिथे काय झालं सृष्टी दिदीचा फोन ही जी स्टिक काय तुम्ही सेल्फी स्टिक काय ट्रायपॉड तिला ह्याच्यावर अडकलेला आणि शी वॉज लुकिंग फॉर अ फोन. म्हणजे व्हॉट कॉमन सेन्स आहे. तुझा फोन रेकॉर्ड होता आणि हाऊ कॅन यू बी सो केअरलेस मॅन. चला तर आता बरंच पुढे आलेलो आहोत अँड दिस इज द रोड. हा बघा हा रोड आहे. ही तिघं मेंबर चाललेली आहेत आणि इकडनं सुप्रेकाकी आहे. सो लाईक आम्ही तिकडनं असं आलो आणि हा राईट मला आणि तिकडनं एक सरळ असं जातो. आणि ही बघा इथे मी वाटी बघू शकता ती जे आग आहे जळते ही लोक जे आर बर्निंग काय बोलू शकतो म्हणजे किंवा गवत. हा गवत. तर आम्ही काल पण आलेलो जसं तुम्हाला व्हिडिओच्या आधी सांगितलेलं. तर इथे हे जे घर आहे जे घर तुम्हाला दिसतं ह्याच्या बाहेर आम्ही एक गोळावाल्याचे काठ लागलेले असते आणि मग तिथे थांबलेलो आणि आम्ही गोळा खाल्लेला. तर मी काला कट्टा खाल्लेला. तू कुठला गोळा खाल्लेला. तू आणि ही जर मी सांगणार मॅडमनी एवढ्या गावी अलिबाग गावी नाही बोलू शकतात अलिबागला येऊन तिने चॉकलेट ज्यूस प्यालेली आहे. आम्ही सगळ्यांनी गोळा खाल्ला पण मॅम मिस सृष्टी आणि फक्त चॉकलेट ज्यूस मिळाली. हा आणि तिने चॉकलेट ज्यूस मागितलं तर चॉकलेट ज्यूस मागवला तर चॉकलेट आणि कॉटन कॅन्डी मध्ये डिफरन्स कळत नव्हता. पिंकी होतं. ओव्हर टू यू. गाईस ते चॉकलेट ज्यूस मी मागवलेलं ते पिंक कलरचं होतं. चॉकलेट मला वाटत नव्हतं. मला माझे डाऊट्स होते बट तरी मी पियाली. आणि सुमेधला हवं होतं. स्टार्टिंगला त्यांनी एक सिप मागितलेली बट नंतर माझी रिॲक्शन बघून त्यांनी ते
बोलत जाऊ दे. त्यांनी ते चॅलेंज एक्सेप्ट नाही केलं. मी तो शिप डिनाय करून टाकला. अरे पण म्हणजे ना चालू पण बिचारी सानूने एक सिप घेतली तर सानूसाठी कमेंट्स मध्ये खूप विथ लव्ह असं मध्ये या टाकलं. courageous तू बोलायचं तुला कसा वाटला? मला तर वाटलं की चांगला होता. मला तर वाटलं तो चांगला होता. कलर डिफरन्स वेगळा होता, पिंक कलरचा होता. बाकी स्वीट लव्हर्सला तर तो आवडला. मला हा चॉकलेट हा प्रकार अजिबात कसलं आवडत नाही. आणि ही जुळून कुठे पण लोकं. जाते तिकडे चॉकलेट मिल्कशेक, चॉकलेट ज्यूस, चॉकलेट हे नाही तर मग कोल्ड कॉफी एवढ्याच गोष्टी पियत असते. बाकी Chocolate दुसरं काही हे ट्रायच नाही करणार. आणि चॉकलेट केक. चलो सिया ऑन द वे हो, खूप जवळ आहे. रोड म्हणजे दाखवला दाखवला. ह्या रोडने तुम्ही स्ट्रेट चालत गेलात की तुम्हाला एक छोटासा असा ब्रिज टाइप लागेल. तो ब्रिज तुम्ही क्रॉस केलात की तुम्हाला बीच दिसेल. खूप प्रिटी आणि खूप असा एक्सक्लुझिव्ह आणि शांत हिडन जेम आहे. नक्की या तुम्ही आवसला आलात. गाईज आम्हाला सुमेधचा वर्गमित्र सापडला. हाय बोल. हा सुमेधचा वर्गमित्र. काय बोलायचं? माझा काय वर्गमित्र नाही, तो गणेशाचा फ्रेंड आणि सुमेधच्या काय बोलतात लॉजिकनी हे परंपरा आहे. गावातली परंपरा. गावातली परंपरा. कसला कसा कॅमेरा असा असा तुझ्याकडे माझ्याकडे ना. हा मग माझ्या ते शॉर्ट्स करून दाखवतो. काय दिली काय करते. गाईज हे काहीतरी भंगार शॉर्ट यांनी खेळलेला आहे. सानू त्याला वाटलं की ऑरा प्लस करेल बट मायनस झाला इकडे. नेगेटिव्ह मध्ये ऑरा गेला. हे जेन अल्फा लोक काय पण बोलायचं, विश्वास नाही ठेवायचा. जेन अल्फा लोक जेन बी ला स्पॅम मारा. हे बघ बघितलं ऑरा मायनस परत. तुझा आवाज ऐकूनच तो बॉल बोलला याच्याबरोबर नाही. आता आम्ही ज्या रोडवर सरळ आलेलो आहे तर आम्हाला इथे छोटे छोटे गाय वासरं दिसले आहेत. एकदम छोटूसा एक आणि एक थोडा मोठा आहे त्याच्यापेक्षा. ते तुम्हाला हाय बोलतात. हाय. तेव्हा त्यांनी काय हळूहळू सुशी दिला हाय केला. येस दे आवाज. ते दुसऱ्या स्कूल मध्ये ट्रान्सफर झालेले आहे. हे ठीक आहे, पण जो मागचा होता तो गणेश होता सुमेधचा बेस्ट फ्रेंड होता. आणि हे सुमेधचे सिनियर्स नाही करत आता. सुमेधचे सिनियर्स आहेत ते दोघं. सुमेधचे रॅगिंग करायचे ते लोक म्हणून तर तिकडून घाबरून चालल्या त्या साईडने त्यांना न बघता. बघा अरे यार ऑरा मायनस नेगेटिव्ह. गाईज व्ह्यू बघा व्ह्यू इथून समोर गेल्यावर तुम्हाला एक ब्रिज दिसेल. त्या ब्रिज वर केलं रेकॉर्ड. ऑयरा डबल प्लस. ऑयरा डबल प्लस झाला त्याचा. ऑरा फॉर्म करून ऑयरा बोलून नेगेटिव्ह मध्ये परत घात. चला आज या लोकांना विश्वास ठेवू नाही शकत. मी तुम्हाला सांगते, त्यांना सरळ गेलात की तो एक ब्रिज येईल त्याच्यावरती लोक फिशिंग करतात. ही लोकेशन पण एकदम सिनिक असणार. त्याच्यावर लोक फिशिंग करतात. लोक म्हणजे एकच काका बसलेले असतात. ज्यांचा गॅरेज आहे गॅरेज. हा ज्यांचा टाइमपास साठी करतात. त्याचं गॅरेज इथे कुठे आजूबाजूला असते ना, तुला पाण्या फेकून मारते. गाईस हे बघा इथे सानवीचा वर्गमित्र भेटलेला आहे. मला कक्षा 6 ना बरोबर. हे बघा इकडनं
हाच तो मुलगा जो ग्रीनच्या इथे उभा असेल तर तुमचं स्वागत करायला नाही काय बरं ग्रीन चड्डी घालून व्हिडिओग्राफरला काहीतरी वेगळं बोलायचं होतं पण बोलली काय वेगळंच. ग्रीन चड्डी घालून तुम्हाला कोण दिसेल तर तो आमचाच भाऊ आहे सुमेध लब्धे. हा, ते काका फिशिंग करत असतात त्यांच्याकडे खूप सारे असे फिश असतात तर म्हणजे असतील आता नसतील कारण सानवीने काल सगळ्या खाल्ल्या. मला वाटतं असतील का त्यांना संध्याकाळचं काही काम नसतं करायला असं तेच बोलले. म्हणजे तुला आहे की तो आहे माहिती नाही पण कोणतरी मी वेगळं आहे. जिंकले. म्हणजे ते काल बोललेले की त्यांना संध्याकाळी कंटाळा येतो. तेच काका आहेत बसलेले आहेत तेच आहे कालपासून बसलेले त्यांना नाही मिळाले कालपासून बसलेले आहे का आणि याच्या समोर तुम्हाला आवाज बीच भेटेल असं मस्त रस्ता हा आहे. ब्रिज तुम्ही क्रॉस केल्यानंतर तुम्हाला पुढे एक प्रिटी व्ह्यू दिसणार आहे. तुम्ही तो वाईड अँगल करूया इथे चुक ना. तुम्ही जर या ब्रिजवर नाही याल अरे म्हणजे की त्याला झूम कर शी ऑरा मायनस ट्रिपल आता स्वतःचा aura जर minus तुम्ही या होतो ब्रिज पर्यंत आला असेल तर तुम्ही सिनिक हे बघा हे पकड हे बघा हे बघा हे बघा 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 हे बघा कायच तुम्ही बघू शकता ती फिश त्या काकांनी काकाने पकडली फिश मोही मच्छी गोळी मच्छी आहे ही. चला. तुम्ही जर या बीचवर आला असेल तर तुम्ही सिनिक शॉट्स घेऊन ती रील माय फ्रेंड शोड मी अ स्पॉट माय फ्रेंड नो मी अ स्पॉट ती वाली रील बनवायला स्टार्ट करा आणि मग यू कॅन जस्ट रन फ्रॉम दिस बिचारी एरिया अँड देन यू कॅन जस्ट शूट द बीच. गाईज जर तुम्ही इथे येत असाल तर तुम्ही मेन एंट्रन्सलाच तुम्ही लोकांनी तुमच्या 4 व्हीलर जे असले तुम्ही पार्क करून आत या किंवा तुमचं जर स्टे आसपास असेल ह्याच्या तर तुम्ही वॉकिंगच या जवळपास असेल तर वॉकिंगच या कारण की इथून तो नॅरो ब्रिज आहे त्याच्यावरून 4 व्हीलर तर नाही येऊ शकत आणि तुमच्या ॲट युअर ओन रेस तुम्ही 2 व्हीलर आणू शकता. जसं इथे एक आली उभी आहे 2 व्हीलर नंबर पे टाकू नको. ऑफकोर्स ना. Let's move ahead. चाव चाव लेट्स गो. Welcome to